नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर. तर सकाळी सकाळी पक्ष्यांचा किलबिल किती छान वाटतो ऐकायला. पक्ष्यांचा आवाज ऐकून मन अगदी प्रसन्न होऊन जातं. तर आज आज आहे 30 तारीख शनिवार. आज रंगपंचमी आहे. तर हॅपी रंगपंचमी सर्वांना. आणि आजपासून मी 11 दिवसाच्या पारायणाला सुरुवात करणार आहे. तर आज पारायणाचा माझा पहिला दिवस आहे. सर्वात आधी मी तुळशीची पूजा करून घेते. सर्वात आधी तुळशीला हळद कुंकू लावून, पाणी घालून, तिला फुले वाहून, अगरबत्ती लावून तिची छानपैकी पूजा करून घेते. अंगणातील तुळशीची पूजा झाली की वातावरण अगदी प्रसन्न होऊन जातं. अंगणातील तुळशीची, उंबरठ्याची पूजा झाली की वातावरण एकदम प्रसन्न होतं आणि आपल्याला देवाची पूजा करायला, सेवा करायला आणखीन उत्साह येतो. तुळशी मातेची पूजा झालेली आहे. अगरबत्तीचा सुवास आणि हिरवीगार पानं आणि वाहिलेली फुलं हे सगळं बघून मन अगदी प्रसन्न होऊन जाते. आणि अगरबत्तीचा वास अंगणात अगदी दरवळायला लागला की सगळं वातावरण प्रसन्न होतं. तर उंबरठ्याची पूजा मी आता करून घेते. उंबरठ्याला हळदीचं लेपन करताना मी हळद, चंदन पावडर, गोमूत्र हे तिन्ही वस्तू एकत्र करून थोडंसं पाणी घालून उंबऱ्याला त्याचं लेपन करते. तर यामुळे घरात वाईट नकारात्मक शक्ती घरात प्रवेश करत नाहीत. तसेच बारीक बारीक जे मुंगी किंवा लहान किडे वगैरे काही असतात ते पण हळदीमुळे घरात आपल्या येत नाहीत. तर त्यामुळे उंबऱ्याला हळदीचं लेपन आपण रोज करावं. तर पारायणाला बसण्याच्या आधी सगळ्यात आधी मी दिवा लावून, दिव्याची पूजा करून दिवा लावून घेतलेला. देवाची पूजा करताना सर्वात आधी आपण अग्निदेवाला आमंत्रित करावं अग्निदेवाला, आणि मगच आपण पुढची सेवा जे काही आहे ते आपण सुरू करावी. तर इथे मी गणपती बाप्पांचा आणि स्वामींचा अभिषेक घातला. ते थोडं शूट केलं नाही. तर आता इथे गणपती बाप्पांचा आणि स्वामींचा मी अभिषेक घालून ते मंदिरामध्ये स्थापन केलेलं आहे. मी अशी पारायणासाठी वेगळी पूजेची मांडणी केलेली नाही. मी मंदिरातच स्वामींची मांडणी केलेली आहे. जे काही बाकीचे म्हणजे अन्नपूर्णा माता, बाळकृष्ण वगैरे जे काही होते ते मी वरच्या पायरीवर ठेवलेले आहेत बाकीचे देव. आणि स्वामींची मी मांडणी इथेच केलेली आहे. वेगळी अशी मांडणी केलेली नाही, कारण की आता उन्हाळ्याचा त्रास होतो. एवढं भयंकर उकडते, भयंकर गरम होते. तर पंखा दिवस रात्र घरात चालूच असतो. त्यामुळे दिवा काही अखंड 11 दिवस तेवता येणार नाही, म्हणून मी मंदिरातच पूजेची मांडणी करणार आहे, जेणेकरून दिव्याला काही वारा वगैरे लागू नये म्हणून. आणि आंब्याची पाने मी म्हणजे पारायणाला बसताना, मी गुरुचरित्राच्या पारायणाला पण बसताना मी आंब्याची पाने घराच्या तोरण करून त्याला लावते आणि मंदिराला पण लावते. त्यामुळं कसं एकदम फ्रेश वाटतं, एकदम प्रसन्न वाटतं ते आंब्याची पाने वगैरे बघून. म्हणजे खूपच आध्यात्मिकपणा वाटतो आपल्याला पूजा वगैरे करताना. त्यामुळे मी ती आंब्याची पाने, आणि कुठल्याही शुभ कार्यासाठी आपण घराचे जे तोरण असते त्याला आंब्याची पाने वगैरे, आंब्याच्या पानांचं तोरण वगैरे करून लावतोच ना. तर त्यामुळे मी पारायणाच्या वेळी आंब्याची पाने पण लावलेली आहेत. तर आता ही फुले वगैरे स्वामींना मी वाहून घेते. मागच्या पारायणामध्ये मला भरपूर स्वामींनी प्रचिती दिली होती. स्वामीचरित्र सारामृताचं मी 21 दिवसाचं पारायण केलं होतं. त्यामध्ये मला पहिले 2-3 दिवस म्हणजे 5 दिवस तर मला भरपूर त्रास झाला. मला बसताना कंबर वगैरे भरपूर दुखायची, पायात सारख्या मुंग्या यायच्या. आणि 2-3 दिवस मला म्हणजे मायग्रेनचा त्रास आहे. तर 2-3 दिवस सलग माझं डोकं दुखत राहिलं. पण ते पुस्तक वाचून झाल्यावर दुपारनंतर माझं डोकं दुखायचं आणि सकाळी उठल्यावर कमी व्हायचं डोकं. आणि पुस्तक वाचताना मला कुठलाही त्रास व्हायचा नाही डोक्याचा, पण दिवसभर आणि परत डोकं दुखायचं. असं मला 4-5 दिवस भरपूर त्रास झाला. परत 7व्या-8व्या दिवसापासून स्वामींनी मला प्रचिती द्यायला सुरुवात केली. सगळ्यात मोठी माझी इच्छा जी होती की स्वामींनी मला दर्शन द्यावं, ती सगळ्यात मोठी इच्छा माझी स्वामींनी ह्या पारायणात पूर्ण केली होती. आणि मला त्यावेळी जे काही स्वामींनी प्रचिती दिली, जे काही अनुभव मला
21 दिवसाच्या पारायणामध्ये आले ते मी नक्की तुमच्याशी शेअर करेन. जर तुम्हाला ऐकायचे असतील तर तुम्ही मला कमेंट करा, मी त्यावरतीही व्हिडिओ बनवेन. भरपूर प्रचिती दिली मला स्वामींनी, म्हणजे मी स्वामींबद्दल शब्दात सांगू शकत नाही. आपण सगळे स्वामींच्या समोर शून्य आहोत. करता करविता सगळे आपले स्वामी आहेत. स्वामींच्या इच्छेशिवाय काहीही होत नाही. आता आपण जे काही स्वामी भक्त आहेत, जे कोणी पारायणाला बसलेले आहेत, ते काही त्यांच्या इच्छेने बसलेले नाहीत. ही स्वामींचीच इच्छा आहे. आपण निमित्त मात्र आहोत. आपले प्रारब्ध घडवून घेण्यासाठी स्वामी आपल्याकडून सेवा करून घेत असतात आणि ते प्रारब्ध आपले पूर्ण करून घेत असताना आपल्याला भरपूर त्रास होतो. मग आपल्याला वाटतं की आपण एवढी सेवा केली, स्वामींचं हे केलं, त्यामुळं आपल्याला एवढा त्रास झाला, पारायण केले त्यामुळे आपल्याला एवढा त्रास झाला, उपवास केले त्यामुळे एवढा त्रास झाला. तर असं काही नसतं. आपण जेव्हा सेवा करतो तेव्हा स्वामी आपले प्रारब्ध घडवून घेत असतात. तर त्यामुळे आपले प्रारब्ध संपत असतात, त्यामुळे आपल्याला त्रास होत जातो. तर कुणीही मध्येच सेवा सोडायची नाही. पारायणाला जर बसला असेल तर मध्येच पारायण खंडित करू नका. जर मासिक पाळीची काही अडचण असेल तर तेवढेच 4 दिवस थांबून तुम्ही 5व्या दिवसापासून परत सुरुवात करू शकता. पण खंड पडू देऊ नका आणि विश्वासाने श्रद्धा ठेवून पारायण करा. नक्कीच तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होईल. मी तर म्हणते की स्वामींकडनं काहीही मागायचं नाही. स्वामींना सगळं माहिती असतं. स्वामींना आपल्या मनातलं सगळं कळतं. स्वामींना आपण तोंडून सांगायची काही गरज नसते. स्वामींना सगळं कळतं. तर आपण निस्वार्थपणे फक्त भक्ती करायला पाहिजे. काहीही मागायचं नाही. आपल्यासाठी जे योग्य आहे ते स्वामी आपल्याला देणारच. एवढा आपला स्वामीवर विश्वास असायला पाहिजे की आपल्यासाठी जे योग्य आहे तेच आपल्याला ते देणार. तर आपण आणखीन काही मागायची गरज नाही स्वामींच्याकडे. तर मन लावून मनापासून श्रद्धेने अंतःकरणातून स्वामींना हाक मारा, पारायण करा मनापासून. दिवसभर नामस्मरणात राहा. घरी ह्या पारायणाच्या वेळी जर कोणी घरी तुमच्या आलं तर त्यांना म्हणजे मोकळ्या हाताने पाठवू नका. कोणी जरी आलं तर त्यांना बसून चहा द्या, जेवायला द्या. कोणी जर आलं तर त्यांना मोकळ्या हाताने तुम्ही पाठवू नका. दारासमोर कोण आलं तर त्यांना भिक्षा द्या. तुमचे पाहुणे कोण आले असतील त्यांचा मान सन्मान करा. कुणालाही ह्या 21 दिवसाचं जर तुम्ही करत असाल किंवा 11 दिवसाचं करत असाल तर कुणालाही ह्या 11-21 दिवसात कुणाचंही मन दुखवू नका. स्वामीच परीक्षा बघायला येतात. आपली 11 दिवस 21 दिवस स्वामीच परीक्षा बघायला येत असतात की आपण या परीक्षेत उतरतो की नाही. त्यानंतर ते ठरवतात की आपल्याला किती मार्क द्यायची, म्हणजे कुठलं फळ आपली जी इच्छा आहे ते आपल्याला देणार की नाही ते त्यावर ठरवतात. आपण त्यांच्या परीक्षेमध्ये पास झाल्यावर आपण किती टक्के मार्क पाडतो यावर स्वामी ठरवतात की काय द्यायचं आणि काय नाही. मनापासून स्वामींची सेवा करा. संध्याकाळी तारक मंत्र म्हणा, 11 तारक मंत्र म्हणा, 11 माळी जप करा. सकाळी फक्त जर तुम्ही स्वामीचरित्र सारामृताचं पूर्ण ग्रंथ 21 अध्याय पूर्ण वाचून झाले असतील, तुम्हाला घरातली काही जर कामे असतील तर तुम्ही ही सेवा संध्याकाळी करू शकता. 11 माळी जप, 11 तारक मंत्र हे तुम्ही संध्याकाळी करू शकता. आणि स्वामींची दोन्ही वेळेला आरती करायची. दोन्ही वेळेला स्वामींना घरात आपण जे काही बनवतो त्याचा नैवेद्य द्यायचा, मगच आपण ग्रहण करायचा. नैवेद्य देताना हात जोडून स्वामींसमोर प्रार्थना करायची. नैवेद्य कसा ठेवायचा ते तर तुम्हाला माहिती असेलच. पाण्याचा चौकोन करून त्यावरती नैवेद्याचा ताट ठेवायचा आणि फक्त ठेवूनच द्यायचा नाही, तर स्वामींना हात जोडून प्रार्थना करायची की स्वामी आज आपल्या घरात हे पदार्थ बनवले आहेत. जे काही तुम्ही पदार्थ बनवले असतील त्या सगळ्या पदार्थांचं नाव घ्यायचं आणि सांगायचं स्वामी आपल्या घरात आज हे पदार्थ बनवले आहेत, तर तुम्ही ते खाऊन घ्या, पोट भरून ते खावा आणि ते कसे झाले आहेत ते मला सांगा आणि पोट भरून तुम्ही जेवा स्वामी, असं स्वामींना आमंत्रण करायचं. अगोदर फक्त ताट ठेवून द्यायचा नाही. स्वामींच्या समोर हात जोडून उभारून ही स्वामींना प्रार्थना करायची, स्वामींना आमंत्रण द्यायचं आणि 5 ते 10 मिनटं ते ताट स्वामींच्या समोरच ठेवायचं.
समोर ठेवल्यानंतर जेव्हा आपण ताट उचलणार तेव्हा स्वामींना परत हात जोडून सांगायचं की स्वामी तुम्ही जेवला ना, तुम्ही पोट भरून जेवला असालच तर हे राहिलेलं उष्ट आम्ही तुमचं राहिलेलं हे उष्ट आम्ही नैवेद्य प्रसाद म्हणून सगळी घरात आम्ही खातो असं स्वामींना सांगायचं. नुसतंच ताट उचलून घ्यायचं नाही तर ते ताट घेताना हे शब्द सांगायचे स्वामींना की तुम्ही खाल्लेलं उष्ट आम्ही आता प्रसादरूपी घरातील सगळेजण खातो आणि घरातील सगळ्यांनी ते ताटातलं एक एक घास खायचा. अशा प्रकारे स्वामींना दोन्ही टाईमचा नैवेद्य दाखवा. रात्री झोपताना पण स्वामींच्या समोरच झोपायचं, खाली अंथरूण घालून स्वामींच्या समोरच झोपायचं आणि नामस्मरणातच राहायचं. जोपर्यंत आपल्याला झोप लागत नाही तोपर्यंत नामस्मरणातच राहायचं. बघा तुम्हाला किती प्रचिती येते. स्वप्नात तुम्हाला स्वामी दर्शन तर देणारच देणार. अशा प्रकारे तुम्ही पारायण करा, स्वामींची सेवा करा, दिवसभर नामस्मरणात राहा. जर तुम्हाला पारायण करत असताना अनुभव आले असतील, काही स्वामींनी प्रचिती दिली असेल तर नक्की मला कमेंट करा, अनुभव माझ्यासोबत शेअर करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे पण कमेंट करा. आजची माहिती तुम्हाला कशी वाटली. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि भरपूर स्वामींची सेवा करा. श्री स्वामी समर्थ. महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एक दंत परश्वर गंभीरलीला ज्यांची दया मंगलाची साष्टांग नमन करून मागे वदन स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे होवो हे जिचा वर प्रसाद मिळता मूळ पंडित होती तत होता.